देवघरातल्या विठ्ठलाला आणि त्याचबरोबर आपल्या घरच्या विठ्ठलाला सुद्धा आज मी गंध लावला आहे बरं का, देवांबरोबर. इकडे बघू शकताय मस्त असा माझ्या सावळ्या विठ्ठलाला सुद्धा मी आज माझ्या हाताने गंध लावलेला आहे. आज सकाळी सकाळीच तुम्हाला बाहेरचा सगळा मस्त असा व्ह्यू दाखवते, कारण आज मस्त असा रात्रभर बी पाऊस चालू होता. म्हणजे बारीकच होता, खूप मोठा नव्हता, पण रिमझिम रिमझिम आणखीन पण चालू आहे. आणि बघू शकताय आमच्या दारामध्ये कुत्र्याने कसे पावलं उमटवलेत. कारण काय होतं, रात्रभर इकडे येणं जाणं कुत्र्यांचं चालूच राहतं. आंघोळीला पाणी आम्ही चुलीवर ठेवतो, मस्त असं चूल पेटवलेली असते. इथं काही पाऊस लागत नाही, त्यामुळे इथं विटांची चूल मांडली आणि इथं मस्त असं ह्या दिवसामध्ये चुलीवरचं पाणी घेण्याचा आनंद इतका वेगळा असतो ना. कारण मस्त असं माझं तर खूप अंग दुखतं ना, तर चुलीवरच्या पाण्याने आंघोळ केल्याने इतकं हलकं हलकं वाटतं ना, खूप छान वाटतं. त्याचबरोबर आपली ही गोकर्णाची फुलं तुम्हाला दाखवते. हा वेल आहे ना आपल्या ह्या सोनचाफ्याच्या झाडावरती चालला आहे गोकर्णाचा. आणि इकडे बघू शकता हे आहे आपलं जांभळीचं झाड, छान असं उगवले. हे जांभळीचं झाड गेल्या वर्षी मी जांभळं खाऊन बिया टाकल्या होत्या, त्याच्यातलंच उगवलेलं आहे. पण ठेवलं आहे मी. इथं झाडांची गर्दी दिसते ना, तर ती काय झेंडूची आहेत. ती झेंडूची फुलं उमलल्यानंतर परत ती काढून टाकली जातात. त्यानंतर आज सकाळी सकाळीच मस्त असं हिरवंगार झाडांवरती पाणी पडल्यानंतर झाडं कशी दिसत आहेत ते तुम्हाला दाखवते. कारण हा व्ह्यू सकाळचा बघायला मला पण फार आवडतो. आणि सकाळी सकाळी एवढी फुलं आज कमी आहेत, पण म्हणजे मस्त हिरवंगार असं छान वाटायला लागले. त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. आज जास्वंदाची फुलं कमीच आहेत बरं का, फक्त 2 उमलेत. ते पण ह्यांनी लगेच स्वामींना तोडून घेतले. तुम्हाला जवळनं दाखवते. काय ह्या जास्वंदाच्या फुलाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मला इतकं का आवडतं आहे, खरंच ते का आवडण्याचं कारण आहे ना, ते दिसायला इतकं सुंदर असतं, लाल भडक असं मस्त कलर. आणि काल खूप फुलं उमलली होती, तर त्यातली थोडीशीच फुलं मी जेवढी लागतात तेवढीच देवांना तोडत असते, बाकीचे झाडांवरतीच ठेवत असते. सकाळी सकाळी दूध आलेलं होतं, म्हटलं आज दूध तापवून घ्यावं पहिलं. आणि आज कॅटलीत नव्हतं दूध आलं, कारण आज त्या माणसाने स्वतः दूध आणून दिलं होतं, त्यामुळे दुधाच्या बॉटलमध्ये दूध आलेलं आहे. कारण जर हे गेले ना तर किटली येते दुधाची. आज ह्यांना सुट्टी, बुधवारचा दिवस सुट्टीचा असतो. सुट्टी म्हणजे कामगारांना सुट्टी असते, पण ह्यांना जावं लागतं पगारी वगैरे करायला. त्यामुळे आज मला स्वयंपाकाची घाई नाही. उद्या सुट्टी आहे म्हणताना आदल्या दिवशी आपण कितीही प्लॅनिंग करू दे की उद्या उशीरपर्यंत झोपायचं, पण तशी झोपच येत नाही. नेहमीच्या टायमिंगला येणं जाग येते, मला तर तसं होतं बघा. आणि त्यामुळे मला असं झोपून असं विनाकारण झोपून राहायला आवडत नाही. जाग आली की पटकन मग मी माझा आवरावरी करत असते. त्यामुळे ह्या सगळ्या सवयी आहेत ना आपल्याला, आपण किती वाजता उठतो ह्याच्यावरच्या असतात. जरी सुट्टी असली तरी त्या दिवशीसुद्धा आपल्याला काही अजिबात झोप लागत नाही. मला तर तसंच होतं. इकडे दूध ठेवलं पातेल्यावरती मस्त असं तापायला गॅसवरती. आणि बघू शकता रात्रीच भांडी घासून ठेवली होती ना, तर इथं किचन वाट्यावरतीच ठेवली होती. किचन वगैरे सगळे रात्रीच मस्त असा क्लीन करून ठेवलेला असतो. सकाळी उठलं की पटकन आपलं कामाला लागायला बरं पडतं. इकडे माझं आवरेपर्यंत दूध छान तापलं होतं मस्त असं. दूध तापल्यानंतर मी आता दूध घेते प्यायला आणि त्यानंतर माझ्या स्टार्ट होते कामाला सुरुवात. तर ह्यांची स्वामींची पूजा चालू आहे. त्यांनी स्वामींची पूजा झाल्यानंतर परत मी पण नमस्कार करते स्वामींना आणि मग सगळ्या घरामध्ये धुरी फिरवत असते. तर असं काही मस्त अशी सकाळ असते आपली रोजची नेहमीप्रमाणे. माझी थायरॉईडची गोळी जी आहे ना, तर ती सकाळी आमुषापोटी खायची असते ना, तर ती सकाळी मी इथंच खिडकीत ठेवलेली असते, म्हणजे आपल्याला सकाळी सकाळी बरं पडतं खायला. आणि ही भांडी जी आहेत ती जाळीत नव्हती ठेवली, रात्री थोडीशीच असतात. इथल्या इथंच पालते किचन वाटा धुवून घेतला आणि भांडी घासून इथंच पालते ठेवली होती. म्हटलं सकाळी लगेच पटकन लावायला येतात. जाळी जर ठेवली तर आपण पटकन जाळी उचलून खाली ठेवतो, असं होतं. आणि जाळीत ऑलरेडी भांडी होती माझ्या अगोदरची, कारण जे भांडी आहेत ना, एक्स्ट्राची जी भांडी आहेत ते मोठ्या जाळीत तशीच राहतात, कारण मांडणीमध्ये तेवढी जागाच नाही ठेवायला. तर असं होतं. इकडे भांडी वगैरे सकाळी लावून घेत माझं दूध तापतं. त्यानंतर अशी बरीचशी सकाळची कामं जी आहेत ती आपली लागोपाठ होऊन जातात. आज डोकं वगैरे विंचरलं नाही, कारण आज आहे ना काय झालं होतं, रात्री जरा थोडंसं मस्त तेलाने डोक्याला मालिश केली होती, पण डोकं धुतलं नाही. आज बुधवार आहे म्हटलं जाऊ दे, उद्या किंवा परवा धुया, आणि तेल तसंच डोक्याला ठेवलं. बुधवारच्या दिवशी स्वयंपाक जरा उशिरा असतो, म्हणजे नंतर केला तरी चालतो, नाश्ता वगैरे करून द्यायचा असतो. त्यामुळे मी आता पहिलं लगेच देवपूजाच करून घेत असते. बुधवारच्या दिवशी माझी खूप लवकर देवपूजा होते. आणि कधी कधी मग ज्या दिवशी मला हे नसेल स्वयंपाक करायचा असेल तर त्या दिवशी आधी स्वयंपाक करून परत पूजा असते. असं काहीसं सकाळचं असतं. तर आज पहिली देवपूजाच करून घ्यायची. तर इकडे दूध गरम करून ठेवलं आणि थोडंसं थंड होईपर्यंत म्हटलं
स्वामींची पूजा तर झाली. ह्यांनी छान अशी पूजा करून घेतली स्वामींची. तर आता सगळ्या घरामध्ये धुरी फिरवत असते. तर पहिलं तर सगळ्यात अगोदर स्वामींना नमस्कार करून घ्यायचा, त्यानंतर सगळ्या घरामध्ये धुरी फिरवत असते. ह्या धुरीने घरामध्ये खूप सकारात्मक वातावरण होतं आणि घरामध्ये एक छान असा सुगंध पसरतो. आणि ज्या घरात सकाळी सकाळी असं सुगंधी वातावरण असतं ना, त्या घरामध्ये किती प्रसन्न वाटतं बघा तुम्ही. तर नेहमी आपल्या घरामध्ये ना असं घरामध्ये सगळीकडे असा कापराची धुरी असो किंवा अशी गोगळची धुरी असो, ती फिरवावी. ती फिरवल्याने ना घरामधलं वातावरण अगदी प्रसन्न होतं आणि खूप छान वाटतं. सकाळी सकाळी अजिबात आळस कंटाळा येत नाही. ह्या वासाने ना म्हणजे ह्या सुगंधाने ना घरभर असं प्रसन्न वातावरण होतं. आणि छान अशा बघू शकता आपल्या स्वामींची केलेली पूजा. आता स्वामींची तर पूजा झाली, गॅसची पण पूजा. आता दूध वगैरे तापवलं होतं अगोदरच, पण तरी पण जी सवय असते ना आपल्याला गॅसची पूजा करायची, ती छान वाटतं. गॅसची पूजा केली ना तर किचनमध्ये प्रसन्न वाटतं आणि गॅस इतका सुंदर दिसतो ना पूजा केल्यानंतर. एक अर्ध्या दिवशी जर आपली पूजा आपण कंटाळा केला ठेवायची, तर बघा त्या दिवशी गॅस कसा दिसतो. आणि रोजच्या रोज जर अशी गॅसची पूजा करून स्वयंपाक केला ना तर खूप पॉझिटिव्ह वाटतं. मला तर नेहमी सवय आहे, त्यामुळे गॅसची पूजा ज्या दिवशी करेल ना त्या दिवशी खूप प्रसन्न वाटतं. त्यामुळे असं कधीतरीच एक अर्ध्या वेळेस राहत असेल माझी पूजा, नाही तर रोजची गॅसची पूजा ही होत असते. तर गॅसची पूजा केल्यानंतर आणि जो गंध मी लावलेला आहे ना, तर ते तुम्हाला मी परवा एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ना, जे गंध मी कुठले कुठले देवांना लावते, तर तोच हा गंध आहे, तो कालवलेला आहे. जे आता हा गंध कसा कालवायचा, ज्या चंदन पावडर आहे, त्या अष्टगंध पावडर आहेत. आता ह्या सगळ्या ज्या पावडर आहेत ना, तर ह्या गुलाब म्हणजे आपलं गुलाब पाण्यात किंवा आपल्या साधं पाणी जे आपण पूजेला घेतो ना, तर त्या पाण्यात कालवलं तरी चालतं. असं काही नाही त्याला ह्याच्यात कुठल्या कशात कालवायचं म्हणून. तर गुलाब पाणी असेल तर गुलाब पाण्यात कालवायचं, नसेल तर आपल्या साध्या पाण्यात कालवला तरी चालतो. इकडे बघू शकताय, तुम्हाला असं सांगितल्याप्रमाणे गॅसची पूजा केल्यानंतर किती प्रसन्न वाटतं बघा किचनमध्ये. त्यानंतर लगेच देवपूजा करून घेतली आणि आले बागेत फुलं न्यायला. तर आणखीन फुलंसुद्धा उमललेली नाहीत, बघू शकताय तुम्ही. म्हणजे ही पांढरी फुलं आहेत ना, जरा उशिरा उमलतात. तर आज लवकर खूप लवकर पूजा झाली ना, आंघोळ झाली की पहिली पूजाच करून घेतली. तर त्यामुळे बघू शकताय तुम्ही मस्त अशी बागेतली छान पांढरी फुलं. आज भरपूर देवांना पांढरी फुलं मिळणार आहेत, कारण स्वामींना ह्यांनी जे 2 आलेली होती ना जास्वंदाची लाल फुलं, ती नेलेली आहेत. आणि त्यांना ही पांढरी पण खूप आवडतात बरं का स्वामींना व्हायला. पण त्यांची पूजा ज्यावेळेस असते ना, तर त्यावेळेस ती उमलतच नाहीत, कारण खूप लवकर त्यांची पूजा होते स्वामींची. आणि ही फुलं मात्र खूप उशिरा उमलतात नेहमीच. कधीही बघा, आता इथं खूप मोठी तुळशीचं रोप आलेलं आहे. तर ते खूप मोठं झालं, कारण आता उन्हाळ्यामध्ये आलं होतं ते खूप मोठी तुळशीचं, म्हणजे असं भरपूर मोठं झालं ते. तर त्याच्या तुळशी मात्र मी विठ्ठलाला आपल्या श्रीकृष्णाला व्हायला घेत असते. आणि बघू शकता आपल्या मस्त असं ही स्वास्तिकची फुलं. तर ही फुलंसुद्धा मस्त भरपूर आली आहेत. आणि हे तर काहीच नाही, हे झाड आता एवढं मोठं झालेलं आहे, ह्याला नाही ना खूप ताटभरपेक्षासुद्धा जास्त फुलं निघतात. पण ह्याला आहे ना ती आळी पडलेली होती, त्यामुळे त्याचे ते कळ्या हे पानं खाऊन टाकते, त्यामुळे त्याची फुलं कमी निघतात. नाहीतर भरपूर फुलं निघतात ह्या स्वास्तिकला. एक एक झाड लकडून गेलेलं आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये. आमच्या इथल्या कॉलनीमध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये हे स्वास्तिकचं झाड आवर्जून, प्रत्येकाच्या दारामध्ये बरं का, कोणाच्या दारामध्ये कडीपत्त्याचं, गुलाबाचं, जास्वंदाचं, स्वास्तिकचं, अशी सगळ्याच्या दारामध्ये भरपूर अशी झाडं आहेत. आणि आमची कॉलनी आहे ना, त्याच्यामुळेच एवढी सुंदर दिसते, कारण प्रत्येकाच्या दारामध्ये गार्डन हे आहेच आहे. ज्यांना जागा आहे ना, तर त्यांनी भरपूर अशी गार्डनिंग केलेली आहे. आणि आवडीवर पण असतं, प्रत्येकाला आवड असते, त्यामुळे ती ज्या गोष्टीची आवड आहे ना, तर ती आवड जोपासली जाते. आणि जागा असल्यानंतर तर आवर्जून, मलासुद्धा जागा तेवढीच आहे का होईना, पण भरपूर असं मला त्या जागेचा फायदा झालेला आहे. आणि त्या जागेमध्ये आपले भरपूर अशी झाडं लावून झालेत. आणखीन झाडं खूप लावायची पेंडिंग आहेत, बघू आता लावायचं चाललं आहे. आता पावसाळा आहे म्हटल्यानंतर. आणि तुमच्याशी गोष्ट नंतर थोड्या दिवसांनी शेअर करणारच आहे, गुड न्यूज आहे सगळ्यांसाठी. तर खूप छान वाटतं बघा असं काहीतरी. तर आता मस्त अशी सगळ्या झाडाची जेवढी निघली होती तेवढी फुलं आणली. तशी तर भरपूर निघतात, पण काही फुलं झाडांना पण ठेवावी म्हणतात. आणि त्यानंतर इकडे सकाळी लवकर अशी 7 वाजता देवपूजा झालेली आहे आज. असं खूप वेळा होत नाही, 8 वाजतात रोजची मला देवपूजा, पण आज मात्र 7ला देवपूजा झाली. कारण आंघोळ झाली की पहिलं दूध घेतलं आणि पहिली देवपूजाच करून घेतली. देवपूजा करून घेतली म्हणजे मग आज काही स्वयंपाक नव्हता. स्वयंपाकाची गडबड असते ना रोज, तर त्यामुळे 8 वाजतात पूजेला, कारण अगोदर स्वयंपाक करून घेते, नंतर पूजा करत असते. तसं खूप अशी लवकरची देवपूजा झाल्यानंतर तर आणखीनच प्रसन्न वाटतं घरामध्ये. तर जेवढी फुलं निघलेत तेवढी सगळी देवांना वाहून छान अशी पूजा करून घेतली.
पूजा झाल्यानंतर देवघरातलं वातावरण इतकं प्रसन्न होतं आणि त्याचबरोबर घरातलं पण. इकडे बघू शकताय मस्त अशी आपली झालेली पूजा पाहून किती मन प्रसन्न होतं बघा. किती का वेळ लागेना पण पूजा मात्र खूप छान अशी सुंदरच करायची माझं रोजचं ठरलेलं असतं. आणि बघू शकता आपल्या सगळ्या देवांना छान ही फुलं किती छान दिसतात बरं. तर ह्या फुलांनीच तर आपली देवपूजा उठून दिसते. आणि आणखीन फुलं उमललेली नाहीत, उमलल्यानंतर खूप पांढरं पांढरं भारी दिसते. आणि आज तुम्हाला दाखवते आमच्या विठ्ठलाला सुद्धा बघा आज मी किती छान गंध लावला आहे. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेनच. विठ्ठल म्हणजे आमच्या आहोंना मी माझ्या हाताने मस्त असा गंध लावला आहे, बघू शकताय तुम्ही. ते म्हणत होते खूप मोठा नको लावू, खूप मोठा नको लावू, पण छान दिसत होतं म्हणून मीच लावला. ते आहेत ना स्वामींची पूजा झाल्यानंतर असं गोल टिपका लावतात आपला त्या चंदनाचा, पण मी आज त्यांना थोडासा मोठा लावला. म्हटलं आता पालख्या चालू आहेत, सगळे दिंडीमध्ये जातात आणि आपल्या गावातल्या शाळेंमधल्या सुद्धा छोट्या छोट्या लहान लहान मुलांच्या दिंड्या निघतात, तर किती छान वाटतं सगळ्यांची वेगळी वेगळी रूपं पाहून. समर्थ लहान होता त्यावेळेस त्याला असंच मी नटवून थटवून गंध लावून धोतर घालून पांढरा ड्रेस घालून पालखीला पाठवायची शाळेतल्या. तर तीच आठवण झाली, आज मुलांची पालखी होती तर चला म्हटलं तुम्हाला पण छोटासा गंध लावते. छोटा म्हणता म्हणता जरा मोठा लावला आणि ते म्हणत होते खूप मोठा नको लावू, छोटाच लाव, पण मीच मुद्दाम छान दिसत होतं आणि त्यांना छान पण दिसत होता. आता आजी वारल्यामुळे त्यांचे केस वगैरे सगळे कापलेले होते, त्यामुळे जरा अवतार थोडा विचित्र झाला आहे त्यांचा. नाहीतर केस वगैरे छान असले ना ते गंध आणखीन छान दिसला असता. आणि असं ते माझे सावळे विठ्ठल आणि मी त्यांची रुखमाई आहे, तर त्यामुळे इतकं छान वाटत होतं ना त्यांना, तो गंध मस्त वाटत होता. चला तर शेवटी भक्ती आणि भाव महत्त्वाचा असतो, त्या लावण्यामागचा आपले भक्ती आणि भाव महत्त्वाचा असतो. दारामधलं खूपच घाण केलं होतं कुत्र्याने, म्हणून म्हटलं पाऊस तर वरून चालूच आहे बारीक झिरझिर, पण थोडंसं साफ करून घ्यावं म्हटलं, कारण घाण नको वाटते. अशी पावलं उमटलेली ही ती दिसल्यानं खूप बेकार वाटतं, म्हणून स्वच्छ. आता तुळशीपुढे तर आज काही रांगोळी काढता येणार नाही, कारण वरून पाऊस चालूच आहे आज झिरझिर. आणि आज वाटत नाही असं की आज पाऊस उघडेल, त्यामुळे म्हटलं जाऊ द्या आजचे दिवस रांगोळी वगैरे नाही काढायची खाली. पण वरती इथं थोडंसं सुकल्यानंतर जर पाऊस थांबला तर मग मी वरती इथं उंबऱ्यावरती आणि आपल्या इथल्या दारात इकडेच रांगोळी काढून घेते. तर थोड्याशा उशिराने जर सगळे हे सुकल्यानंतर, कारण इकडे दारात रांगोळी काढली ना तर दिवसभर राहते, जरी पाऊस असला तरी राहते. अगदीच खूप मोठा पाऊस आणि मोठं वारं जर आलं तरच ती रांगोळी पुसते. आणि आज बघू शकता आज मस्त असं चिकचिक वातावरण आहे. आज ऊन नाही काय नाही, पण पाऊस पडणं खूप महत्त्वाचं होतं म्हणून, आणि पडतोय पण आता. सुरुवात तर झालेली आहे हळूहळू सगळीकडे थोडा थोडा पडायची. आता ह्यांना नाश्त्याला करायच्या होत्या शेवयाचा भात करायचा होता. शेवयाचं उपीट तर नेहमीच केलं जातं, पण शेवयाचा भात मला पण जास्त आवडत नाही. आणि अगदी आमची आई खूप लहान असताना करायची, आजारी पडलं वगैरे ना शेवयाचा भात खाऊ घालायचे. आणि खरंच म्हणतात शेवयाच्या भाताचं पाणी पिल्यानंतर आहे ना, सर्दी असेल कणकणी असेल तर ती कमी होते. त्यामुळे शेवया करत असताना त्याच्यामध्ये मीठ तूप टाकायचं आणि ते पाणी खळखळ चांगलं उकळू द्यायचं. मीठ थोडंसं टाकायचं. कुठलाही गोडाचा पदार्थ करायचा म्हटलं ना अगदी थोडंसं किंचित मीठ टाकायचं. तर आता ह्या शेवया आहेत ना, ह्याच्यामध्ये गव्हाच्या आणि रव्याच्या मिक्स शेवया केलेल्या आहेत करतानाच. तर त्यामुळे ना त्या शेवयाचं पाणी जास्तीचं ठेवायचं आणि ते पाणी शेवया शिजत आल्यानंतर ते पाणी थोडंसं ओतून काढायचं. आणि जर कणकणी आली असेल ना तर ती प्यायचं. बघा सर्दी ती म्हणतात गायब होतं. भाताचं कसं पहिलं प्यायचं आपण, तसं ह्या शेवयाचं पेजसुद्धा पिलेलं खूप चांगलं असतं. तर रात्री तूप कडवून ठेवलं होतं, तर ते आहे ना आता परत आळलं पावसाने, तर त्यामुळे परत एकदा त्याला गरम करायला ठेवलं, कारण मला डब्यामध्ये ओतून काढायचं आहे. आणि देवाचं पण बाटलीतलं तूप संपले, कारण देवाला आपल्या तुळशीला एक दिवा असतो तुपाचा. आणि आपल्या देवघरातसुद्धा ज्या दिवशी आरती आपल्याला करायची असेल ना तर ती तुपाच्या निरंजन लावून जर केली ना तर चांगलं असतं, किंवा कापरानं. तर त्यामुळे देवाचं पण सेपरेट काढून ठेवलेलं असतं. आता बाकीचा डब्बा जो आहे ना तो मागच्या आठवड्यात काढलं होतं तूप, तर
ते डब्यामध्ये भरपूर आहे तूप, तर त्या डब्यामधलंच आता तूप आहे ना ओतून काढायचं आहे मला ह्याच्यामध्ये. आता ह्या बॉटलमध्ये देवाच्या अगोदर काढून घेते, कारण ह्या डब्याला आहे ना असं कोण म्हणजे त्याला गेलेलं नाही, म्हणजे त्याच्यातलं वगैरे खायला वगैरे घेतलेलं नाही. कारण खायलाचं आपण नेहमीचा डबा जो आहे ना तो सेपरेटच आहे आणि साठवणीतलं ह्याच्यामध्ये असते. तुपाला बघू शकता आपला कलर किती छान आलेला आहे. आणि इकडे जे आहे ते हे आपलं आता ह्याच्यात वेलची टाकलेली आहे, तुळशीचं, कारण रात्री कडवलं होतं. तुळशीची पानं वगैरे रात्रीची तोडत नाहीत आपण, रात्री म्हणजे 3 सांजेला कडवलं होतं 5-6 वाजता, तर त्यामुळे तुळशीची पानं नव्हती तोडली, तर त्याच्यात वेलायची टाकली. आणि वेलायची किंवा तुळशीची पानं असं टाकलं जातं. तुळशीची पानं जर संध्याकाळच्या टायमाला तोडायची नसतात तर वेलायची टाकली तरी चालते. वेलायचीनं सुद्धा खूप चांगला वास येतो. आता पहिलं मी देवाला तूप काढून घेते आणि त्यानंतर ते गरम जे आहे ते ओतते, कारण ह्या जर बाटलीत गरम ओतलं तर बाटली पगळून जाईल. त्यामुळे मी अगोदरचं जे आहे तेच त्याच्यामध्ये काढून घेते बाटली भरून. एक बाटली काढली तर भरपूर दिवस जातं, 15-3 आठवडे जातं. 15 दिवस तर जातं. फक्त तुपात बुडवून तुळशीला वात लावत असते. असं खूप वतायचं नाही जास्त, जेवढे वेळ चालेल तेवढ्या वेळ लावण्याला महत्त्व आहे, कारण आता पावसाचे दिवस आहेत. वारं पण खूप असतं. सकाळी तर काही तुळशीला दिवा लावत नाही, पण संध्याकाळी मात्र रोज असतो. म्हणूनच फक्त तुपामध्ये वात बुडवत असते आणि लावत असते, कारण आता जास्त टिकत नाही जास्त वेळ, कारण पाऊस पण असतो, वारं पण असतं. पण लावण्याला महत्त्व आहे, त्यामुळे आपलं रोजचं लावायचं. त्या तुळशीमध्ये एक छोटीशी दिवळी असते ना, तिथे दिवा ठेवलेला असतो. आता इकडे आपल्या शेवयाचा भाताचं तयारी चालू आहे. शेवयाचा भात तर पटकन होतो, अगदी 2 मिनटात. पाणी उकळायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये तूप साखर टाकून ठेवली. त्यानंतर आता ते शेवया टाकल्यात. शेवया आता काही 1-2 मिनटात उकळून निघतात आणि त्यानंतर त्यांना खायला देते. आज त्यांना काय 9 वाजता जायचं होतं, त्यामुळे काही गडबड नव्हती. पगारी करायला जायचं होतं, पण सकाळपारी थोडं नाश्ता वगैरे करून गेलं म्हणजे यायला किती जरी उशीर झाला तर काय वाटत नाही. आता ते तूप पण थोडं वितळलं होतं चांगलं, जास्त पुढं जाऊ देत नाही मी तूप. मला जास्त खूप असं लालसर काढलेलं तूप आवडत नाही. असा पिवळा कलर आला की तूप मस्त बघू शकताय. आता जवळपास अर्धा किलोच्या वर तूप असेल, कारण डबाच आहे तो 1.5 किलोचा आहे, त्यामुळे अर्धा किलोच्या वर भातामध्ये करताना पण मी तूप टाकलं होतं भात पण छान आणि आता पण वरून आलंय. तूप टाकलं. तूप साखर भात खायला चांगला लागतो. काही गुळ पण टाकतात बरं का, गुळाचं पण खूप आवडतं. मी साखरच टाकली होती, पण खरं तर गुळ खायला पण चांगला असतो, पौष्टिक. चला तर मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, आणि सगळ्यांनी हाय पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका बरं का. चला तर या तुम्ही सुद्धा शेवयाचा भात गरमागरम खायला. बाहेर चालू पाऊस आणि इकडे मस्त अशा शेवयाचा भाताचा आस्वाद घ्यायला.